हाय गाईज, मी नंदिनी। आज आपण बनवत आहोत फणसची भाजी। तर फणसच्या भाजीचं साहित्य हे माझे 1 पाव फणस आहे, एक छोट्या साईजचा प्याज, त्यानंतर थोडासा पुदिना, लसण, 2 वाळल्या मिरच्या, 2-3 किल्ल्या लसण आणि 2 वाळल्या मिरच्या, आणि हा अद्रकाचा गडा, 1 गडा छोटा, संबाराचे डंठल आणि थोडा जिरा, 2 मीडियम साइजचे टमाटर आणि हे 1 चम्मच दही। हे गोड दही आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं तर टाका, मला आवडते। गरमीच्या दिवसात मी थोडी भाजीमध्ये दही घालते। सगळे झाकून झाल्यावर थोडंसं हलकं पाणी घालून घेऊ या दहीच्या वाट्यातलाच, आणि सगळं मिक्सीमध्ये बारीक करून घेऊ। तर बघा, छान आपलं बारीक झालेलं आहे, याच्यासारखं छान बारीक करून घ्या। तुमच्याकडे शेंगदाणे असतील तर शेंगदाणे टाकून सुद्धा याच्यात तुम्ही पिसू शकता, पण मला शेंगदाणे सुद्धा नाही आवडत, तर मी तर आता इकडे आपण गंज गरम व्हायसाठी ठेवू, ज्याच्यात आज आपण भाजी बनवणार आहोत। गरम झाला की आता तेल घालून घेऊ, तुम्हाला लागण्यानुसार घाला, मी इथे 3 पर्या घालत आहे। तेल छान गरम करून घेऊ। तर इकडे आपला तेल गरम झालं, आता थोडंसं 2 कांदा ठेवले होते ते घातले। कांदा घातल्यानंतर फणस घालून घेऊ। एक पाव फणस घातलेला आहे मी सगळं, थोडीशी हळद सुद्धा घालत आहे। छान इकडे तिकडे पलटून घेऊ आपण फणसला। सगळीकडे हळद तेल लागलेलं आहे, आता छान फ्राय होऊ देऊ याला। फणसला छान फ्राय होऊ दे। तर बघा, 5 मिनिटात आपला फणस फ्राय झालेला आहे। तर आता याच्यामध्ये आपण तिखट घालू। आधी तिखट घालू, मी 2 चम्मच तिखट घालत आहे। तर बघा, तिखट घातले आपण, त्यानंतर आपण तिखट थोडं शिजलं की पेस्ट घालून घेऊ, पूर्ण वाटलेलं। छान वाटलेलं पेस्ट घालून घेऊ। आता छान याला झाकून खदरी येतपर्यंत शिजवू देऊ। छान खतखत खतखत करतपर्यंत छानपैकी मस्त शिजवून घेऊ। या प्रकारे थोडी खदडी आली की आपण नमक सुद्धा घालून घेऊ। 2 चम्मच नमक घालत आहे मी, तुम्हाला लागण्यानुसार घाला तुम्ही, थोडंसं टाकते। छान शिजू देऊ ह्या सगळ्यांना मिक्स करून। माझ्या हाताने हिरोती सांडली इथे तिखट, ते पण साफ करून घेते मी। तर ही आजची आपली फणसची भाजी मटनच्या भाजीला फेल करेल। बघा, या प्रकारे हा संडे स्पेशल बनवले आहे मी सायंकाळी। या प्रकारे छान अद्रक आणि सगळं मसाला शिजू दिला, कांदे टमाटर वगैरे ना। तर बघा, या प्रकारे मस्त मटनचा मसाला मटनच्या भाजीचा आणि होते टेस्टला। तुम्हाला फणसची भाजी कशी बनवण्यात आवडते, कसं काय बनवण्यात, तरी पण याला अजून आपण छान शिजू देऊ आणि मग पाणी घालू थोडा। तर बघा, 5 मिनिटं छान शिजला। आता आपण याच्यामध्ये पाणी घालू घेऊ, जेवढं आपल्याला भाजीला लागते। नाहीतर तुम्हाला वाटलं तर एवढंच खा, ग्रेव्ही नाही, पण आम्हाला जेवणासोबत थोडा हलका रस्सा लागते, त्यासाठी हलकं पाणी घातलंय, अर्धा ग्लास।
ठीक आहे आमच्या दोघांसाठी. घरचे जेवढे लोक असतात त्याप्रमाणे आपण ग्रेव्ही बनवतो. तर या प्रकारे छान आता शिजू देऊ. मग मी तुम्हाला फणस बी शिजला का म्हणून दाखवून देईन. तर बघा आता आपल्या भाजीला छान कड आलेला आहे. फणस सुद्धा शिजलेले आहेत. फणस शिजले म्हणून कसे समजतात, हे जेव्हा हे निघतात ना एक एक सर, तेव्हा समजून येतात. हे बघा, हे सर निघलेले आहे, तर फणस पूर्ण शिजलेला असते. तरी थोडा पतला करून घेऊ आपण, म्हणजे गाढा करून घेऊ, पतला झालेला आहे थोडा. तर बघा गाईस, ग्रेव्ही छान गाढी झालेली आहे. आपली भाजी सुद्धा रेडी आहे. या प्रकारे ग्रेव्ही छान गाढी झालेली आहे. तर आता घालून घेऊ आपण कोथिंबीर. गॅस बंद केली. आता घालून घेऊ सांबार. छानपैकी आपली भाजी रेडी आहे. या प्रकारे तुम्हाला भाजी बनवणं सोपी पद्धत वाटली असेल तर बनवून बघा आणि खाऊन बघा आणि मग मला सांगा कमेंटमध्ये कशी झाली भाजी. तर टेस्टला खूप छान आणि टेस्टी वाटते या प्रकारे बनवली. बघा, फणस बी खूप बारीक नाही झालेला आहे, पण शिजलेला आहे फणस. हे बघा, हे बघा, शिजलेला फणस आहे पूर्ण. हे बघा, या प्रकारे पूर्ण शिजलेला फणस आणि भाजी सुद्धा शिजली. नाहीतर कोणी कोणी फणसची भाजी बनवताना फणस शिजत नाही, खूप फ्राय करून घेतात आणि तो फणस बरोबर शिजत नाही. तर या प्रकारे तुम्ही बनवा, तुम्हाला खायला खूप छान आणि टेस्टी वाटेल ना, आवडेल सुद्धा. बघा, या प्रकारे भाजी आपली तयार आहे. तर या प्रकारे फणसची भाजी बनवून बघा, खाऊन बघा, खूप छान वाटते. बघा, मटणच्या भाजीला फेल करते आपली फणसची भाजी. तर बाय गाईज, टेक केअर. आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.